भिवंडी वळपाडा कैलासनगर स्वराज्य तोरण मुख्य कार्यालयावर भिवंडीतील सर्व पत्रकारांना दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक व डॉक्टर किशोर बळीराम पाटील यांच्या वतीने सर्व पत्रकारांना हेल्मेट व मिठाई वाटप करण्यात आल्या। तसेच ज्येष्ठ पत्रकारांचे किशोर पाटील यांनी शॉल पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला आणि आलेल्या पत्रकारांचा दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर बळीराम पाटील यांनी धन्यवाद केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले। याच्या शुभ हस्ते त्यांना मायेची शॉल देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जात आहे। आपण जोरदार टाळी त्यांनाही मायेची शॉल देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। तदनंतर संतोषजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मायेची भगवी शॉल दिली जात आहे। वतीने केला जात आहे। आपण जोरदार टाळी स्वागत करूया। तसेच त्यांच्या प्रजपाल यादव आज वेगळ्या एकदम याच्यामध्ये दिसत आहेत। या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर दैनिक स्वराज्य तोरण के 17वें वर्धापन दिन के अवसर पर आज जो ये दिवाली स्नेह सम्मेलन का आयोजन किया गया है, मैं दिल की गहराइयों से आप सभी को जो लोग यहाँ उपस्थित हैं बधाई देता हूँ और अभिनंदन करता हूँ। डिस्ट्रिक्ट का एक पहला अखबार है जो लगातार निकल रहा है और गवर्नमेंट लिस्ट पर है और एक्रीडेटेड ये इसके एडिटर हैं। ये बहुत बड़ी बात है और हम सब ने कोशिश करना चाहिए कि गवर्नमेंट के लिस्ट पर हमारे अखबार आएँ और हमें भी मान्यता प्राप्त पत्रकार बनने का सौभाग्य नसीब हो। 17व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला। स्वराज्य तोरण के संपादक मेरे बहुत ही अच्छे दोस्त भाई जैसे किशोर पाटिल 17 साल प्रिंट मीडिया के लिए हम सभी समझते हैं कि उसमें क्या हालत होती है। एक बार इनके लिए जोरदार तालियां हो जाए। और आज दिवाली मिलन समारोह के मौके पर मैं सभी को देर से दिवाली की शुभकामनाएं भी देता हूं और उम्मीद करता हूं कि आने वाले दिनों में जब भी जहां भी ज़रूरत पड़ेगी हम सभी इनके साथ खड़े रहेंगे। हेलमेट मिलना, मिठाई मिलना, वो रेनकोट मिलना, वो सब अलग बातें हैं। ये हमारा एक परिवार है, हम सभी लोगों को एक साथ कहीं ना कहीं खड़े रहना चाहिए। कि किशोर बलीराम पाटिल साहब ने सहाफ़ी बरादरी के लिए एक खूबसूरत कदम उठाते हुए कभी छतरियाँ, कभी रेनकोट और आज हेलमेट तकसीम करके उन्होंने तकसीम का प्रोग्राम किया, जो उनके कई सहाफ़ियों के लिए जो मोहब्बत, ख्याल और तहफ़्फ़ुज़ के जज्बे की बेहतरीन मिसाल है। ये इक़दाम इस बात का सबूत है कि वो न सिर्फ़ एक कामयाब एडिटर हैं बल्कि अपने हमपेशा रफ़क़ा के हकीकी खैर ख्वाह भी हैं। हम सब दुआगो हैं कि स्वराज्य तोरण इसी तरह तरक्की के मनाजिल तय करता रहे, हक़ व सदाकत का ये परचम बुलंद रहे और किशोर बलीराम पाटिल साहब की क़यादत में सहाफ़त के इस कारवां को नई कामयाबियाँ मिलती रहें। आज दैनिक स्वराज्य तोरणचा 17 वर्धापन दिन आणि या 17 वर्षाच्या पिरियडमध्ये कारकिर्दीमध्ये अनेक चढ उतार पाहिलेली याचा संपूर्ण प्रत्येक या ठिकाणी आपले जे वक्ते होते त्यांनी नमूद केलं आणि कमी जास्त माहिती आहे तर त्यांनी पुरवली आपल्या राजेंद्र पाटील साहेबांनी। माझ्यासाठी काय उर्वरित ठेवलेलंच नाही आहे, परंतु इतके मोठे गहन विषय आहेत ते सर्व विषयाच्या पेपरामध्ये ज्यांनी नमूद केलं ते म्हणजे आपले डॉक्टर किशोर बळीराम पाटील साहेब। गेली 17 वर्षे अतिशय प्रखरतेने आणि निष्ठेने समाजसेवेचं व्रत त्याने घेतलेलं आहे। त्या समाजसेवेच्या व्रतामधूनच आपला दैनिक वर्तमानपत्र चालवतात आणि आपल्या पत्रकार बंधूसाठी दरवर्षी काही ना काही योजना ते राबवतात। त्यामध्ये आपला हेल्मेट असेल, मिठाई असेल, रेनकोट असेल, कारण आता 2 महिन्यापूर्वी त्याचा एक कार्यक्रम केला, रेनकोट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता 2 महिन्यानंतर आता हेल्मेट वाटतात। आता हेल्मेट, रेनकोट हे आपल्याला माहिती आहे की हा पत्रकार जो बंधू आहे हा ऊन, पाऊस, वारा काही पाहत नाही, दिवस रात्र काही पाहत नाही, जिथे जिथे बातमी असेल तिथे तो पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आणि माझ्या परिवारतर्फे, माझ्या चॅनलतर्फे आणि माझ्या पेपरतर्फे सगळ्यांतर्फे पहिले शुभेच्छा देतो आणि आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी त्यांना सर्वांना मी नमस्कार करतो आणि सामान्य व्यासपीठ त्यांनाही मी नमस्कार करतो। दैनिकाचा 17वा वर्धापन दिन खरं म्हणजे
कोणतेही वृत्तपत्र चालवणं आजच्या आधुनिक युगामध्ये ज्याचा वाचक वर्ग कमी झालेला असताना फार मोठं आव्हान असतं आणि अशा परिस्थितीमध्ये किशोर पाटील यांनी तब्बल 17 वर्ष हे स्वराज्य तोरण हे यज्ञ सुरू ठेवलेलं आहे की ज्या माध्यमातून भिवंडी शहर असेल, ग्रामीण असेल, त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील प्रश्न आणि समस्या मांडण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे। त्यांच्या या कार्यास भविष्यात सुद्धा असंच यश लाभत राहो आणि या निमित्तानं त्यांच्या हातून अनेक उपक्रम पत्रकार बांधवांसाठी घडत राहोत अशा सदिच्छा मी त्यांना भिवंडी महानगर पत्रकार संघाच्या वतीनं तमाम सर्व आमच्या सहकारी पत्रकारांच्या वतीनं देतो आणि इथे तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र। आलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींचे, पत्रकार बंधू भगिनींचे माझ्या स्वराज्य तोरण परिवाराकडून मनपूर्वक आभार मानतो, कारण तुम्ही जर आले नसते तर हा कार्यक्रम झाला नसता। म्हणून तुमच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला रवणच आली, चांगलं छान आलं असं म्हणायला वापट करू नये। आज गेली 17 वर्ष ठाणे जिल्ह्यातून मराठी वृत्तपत्र म्हणून स्वराज्य तोरण हे वर्तमानपत्र सुरू आहे। या वर्तमानपत्राला माझ्यासोबत तुमच्यामुळे मला ही ऊर्जा मिळते की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात, म्हणून मी आज हे काम करतो आणि अविरतपणे अखंडितपणे हा काम सुरू केला आहे आणि तो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे दैनिक सुरू राहील। आज सर्वांनी आपापले मनात सांगितले की मी असं करतो तसं करतो, मी स्वतः काहीच करत नसतो। तुमची साथ नसती तर मी काय केलं असतं? आज तुम्ही आले नसते तर हा कार्यक्रम झाला असता का? नसं झाला। म्हणून तुम्ही सर्व हे माझ्यासाठी खूप मोलाची माणसं आहेत आणि तुमच्यामुळे हे सर्व काम करू शकतो मी। आज आपण कोरोना काळामध्ये पाहिलं, कोणी कुठे जात नव्हतं, आपला पेपर सुरू होता, पण आपण पेपरच्या माध्यमातून सर्व आपल्या पत्रकारांना रेशन किट देण्याचं काम केलं, आर्थिक मदतही दिली। अशा वेळेला म्हणजे कोणीच कोणाचं नव्हतं त्यावेळेला आपण सगळ्यांच्या पाठीशी उभे होतो आणि सगळ्यांनी सांगितलं का पावसाळा आला की रेनकोट, उन्हाळा आला की वर्धापन दिन आला का काहीतरी देणं असतो, देणाऱ्याने देश जावे असं बोलतात चळवळजी, तर आपणही त्यांचे हात घ्यावे। आपले हात घ्यायला काय हरकत नाही, पण त्याप्रमाणे जरी नसेल तरी तुम्ही सहकार्य केलं तरी हरकत नाही, माझ्या बाजूने उभे राहिले तरी हरकत नाही, कारण मी कधीच भेदभाव मानत नाही, मी सर्वांना आपलं मानतो। आज 18 वर्षात पदार्पण झालेलं आहे स्वराज्य तोरणचं। हा वर्धापन दिन 21 ऑगस्ट 2008ला नव्हता, 21 ऑगस्टला असतो। आता 21 ऑगस्ट आपला गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, पण 2 महिन्यानंतर उशिरा का मी ठेवतो की 21 ऑगस्टला पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये कोणाला त्रास होऊ नये आणि कार्यक्रमाला व्यत्यय येऊ नये म्हणून आपण हा कार्यक्रम नेहमी 2 महिने मागे ठेवतो। दिवाळीच्या अगोदर करतो नाही तर दिवाळीनंतर करतो। त्यामुळे आज आपण फक्त पत्रकारांशीच संवाद साधला, कारण आता निवडणुका आल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पत्रकारांना का बोलू नये, फक्त पत्रकारांसाठी हा कार्यक्रम ठेवला आणि पत्रकार म्हणजे सगळे भाषिक माझी पत्रकार आहेत, सगळ्या भाषेमध्ये आलेली पत्रकारिता ही म्हणजे आपण कधीच भेदभाव करत नाही, कारण सगळे आपण एकच आहोत असं मी समजतो, म्हणून मी सगळ्यांना बोलवतो आणि तुम्ही आदराने येता म्हणून तुमच्यावर माझा विश्वास ठेवताना येता म्हणून तुमचे मी खरंच मनापासून आभार मानतो। आता जास्त काही बोलत नाही, कारण बोललो तर आपल्याला खूप बोलायला। आज आपल्या पेपरचा वर्धापन दिन आहे आणि आपला वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम ठेवला आहे। म्हणजे दीपावलीची भेट आपल्याला कीर्ती ट्रॅव्हल्सचे केतन म्हात्रे हे प्रत्येक वर्षी देतात आणि ते मला विचारत होते किती दिवस काका कधी करायचा कार्यक्रम, तर थांब जरा मला जरा बरं ॲडजस्ट करून दे, जेव्हा मी सगळ्यांशी बोलेन तेव्हा बरं कार्यक्रम करेन। मग तो योगायोग आज आला आणि त्यांनी आपल्याला मिठाईची बॉक्स दिलेला आहे आणि हेल्मेट असं आपण आज हा कार्यक्रम सुरू करू आणि माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र।